नमस्कार. पुष्प 6 आत्मसंयम योग मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या पुष्पाला सुरुवात करायच्या अगोदर एक दोन गोष्टींचा उल्लेख करतो. पहिली गोष्ट म्हणजे गीतेतला प्रत्येक अध्याय आणि त्यातला प्रत्येक श्लोक असं न जाता त्यातले जे महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावरती या सिरीजमध्ये आपण चर्चा करतोय. आणि दुसरी गोष्ट नमूद करायची म्हणजे आज पुष्प जी प्रेझेंट करणार आहे ती सविता करमरकर, माझी बायको. तिने योग विद्या गुरुकुल इथलं योगा टीचर्स ट्रेनिंगचा क्लास पूर्ण केला आहे. तसंच पतंजल योग सूत्र त्याच्यावरती तिचा अभ्यास चालू असतो. आणि ऑफकोर्स शी इज अ बेटर हॅफ ऑफ मी. सो विथ दॅट मी तिला विनंती करतो की तिने आता बोलायला सुरुवात करावी. नमस्कार. गीतेच्या या 6व्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण या पुष्पामध्ये आत्मसंयम योग याबद्दल बोलणार आहोत. त्याच्या अगोदर श्रीकांतनी जी 5 पुष्प आपल्याला सांगितलेली आहेत त्या 5 पुष्पांचा आढावा घेऊन आपण आत्मसंयोग योगाकडे वळूयात. तर गीता ही आपल्याला माहिती आहे की रणांगणावरती कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे ही गीता. आपण काही नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण काही कुठे रणांगणावर नाही आहेत, आपण आपली युद्ध आपण लढत नाही आहोत, पण आपलं रोजचं आयुष्य किंवा आपलं आयुष्य म्हणजे एक प्रकारचं युद्धच असतं. सारखं आपल्या मनामध्ये द्वंद्व चालू असतं. अगदी सकाळपासून उठून घ्या ना, मी गृहिणी आहे, सकाळपासून तुमचं सुरू होतं आज भाजी कुठली करायची. इतकी साधं सरळ सोपं आहे, पण तुमचं सुरू होतं मनातलं द्वंद्व आणि ते अनेक कॉम्प्लिकेटेड द्वंद्व होत जातं. तर जिथं माणूस आहे, जिथं द्वंद्व आहे, तिथे सगळ्यांनी ही गीता वाचावी असं वाटतं. आणि म्हणजे मग फक्त भारतात वाचावी का नाही, तर जिथं द्वंद्व आहे, जिथे माणसं आहेत अशा लोकांनी वाचावी, म्हणजे ती सगळ्यांनी जगभरात ती गीता वाचली जावी. तर गीतेतला पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. म्हणजे माझा धर्म काय आहे आणि त्यासाठी मला काय कर्म करायला पाहिजेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. माझा धर्म आहे म्हणजे मी कुणाची तरी मुलगी आहे, मी कुणाची तरी बायको आहे, मी कुणाची तरी आई आहे, आणि त्याचप्रमाणे माझी जी नोकरी आहे, माझा व्यवसाय आहे, किंवा या समाजाने मला आत्तापर्यंत इथे यायला मदत केली, त्या समाजाचं काहीतरी मला ऋण आहे, तर त्या समाजाच्या ह्याच्यामध्ये पण माझी काही कर्म आहेत, तर ही कर्म मला करायला पाहिजे. आणि गीता आपल्याला सांगते ही कर्म कशी करायला पाहिजे, तर कर्मण्येव अधिकार असते. कर्मावरती तुमचा अधिकार आहे, पण फळावरती तुमचा अधिकार नाही. तर तुम्ही कर्म तुमची चांगल्या प्रकारे करत राहा अशी गीता आपल्याला सांगते. आता कर्म जर आपल्याला आपली चांगल्या ह्याने करत राहायला पाहिजे, तर आपलं शरीर, आपलं मन हे श्रीकांतने एक्सप्लेन केल्याप्रमाणे रथरूपी देह आहे. आपल्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत, आपली कर्मेंद्रिय आहेत आणि आपली बुद्धी आहे, आपल्याला मन आहे. आणि हे जे सगळं आहे ते एका सरळ रेषेमध्ये चांगल्या मार्गावरती, जीवनाच्या मार्गावरती मार्गक्रमण करायला पाहिजे. आणि असं जर चालू राहिलं तर मग आपण आपलं कर्म करण्यात आपण यशस्वी होऊ. तर इंद्रिय निग्रह करायला पाहिजे आणि श्रीकांतने सांगितल्याप्रमाणे षड्रिपूंवर कंट्रोल आणायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जी षड्रिपू आहेत त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे. हे झालं तुमचं शरीराचं. आता तुमच्या मनावरती, मन हे आहे ते तुम्हाला सांगत राहतं की काय करायला पाहिजे आणि काय करायला नकोय. तर या मनावरती संयम कसा आणायचा याचं आपल्याला गीतेचा 6वा अध्याय आपल्याला सांगतं की हा आपल्याला आत्मावरती संयम कसा आणायचा. तर आत्मा म्हणजे काय आपल्याला कधीच दिसत नाही. आत्मा म्हणजे अंतःकरण किंवा मन. आता हे मन हे प्रत्येकालाच आहे, हे आपल्याला माहितीच आहे, क्षणाक्षणाला जाणवतं. आणि हे मनच आपल्याला सांगतं, कर्मेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना आपल्याला सांगतं की काय करायला पाहिजे. तर हे जे मन आहे ते मन आपला शत्रू पण होऊ शकतो आणि आपला मित्र पण होऊ शकतो. आणि या गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर श्लोक आहे, उद्धरेदात्मनात्मानं आत्मानं नवसादये आत्मेव ह्यात्मनो बंधु आत्मेव रिपुरात्मनः.
म्हणजे आपला आपणच उद्धार करायला पाहिजे. आपल्या आसपासचे जे लोक आहेत, आई वडील आहेत, शिक्षक आहेत, आसपासचे लोक आहेत, ते सगळेजण आपल्याला मदत करायला तयार आहेत. पण जी काही कर्म करायची आहेत, आपला उद्धार करण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपल्यालाच करायला पाहिजे. आपणच काय काय वेळेला मित्र असतो आपले आणि आपणच काय काय वेळेला आपले शत्रू असते. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर मला माहिती आहे की व्यायाम हा माझ्यासाठी अतिशय उत्तम आहे, मला करायला पाहिजे सकाळी उठून. पण दुसरं मन म्हणतं वा छान थंडी पडली, आता छान ब्लँकेट घेऊन मी झोपून टाकते. म्हणजे ज्या वेळेला माझं मन उठून मला सांगतं की व्यायाम कर आणि मी व्यायाम करते, त्यावेळेला ते आपलं मित्र होतं. किंवा आपल्याला असं वाटतं नाही आता मी झोपून राहते, मला काही व्यायाम वगैरे करायचा नाही, त्यावेळेला ते शत्रू बनतं आपलं. मी समजा विद्यार्थी आहे, मला अभ्यास करणं हे माझं कर्तव्य आहे, पण माझं मन सांगतं नेटफ्लिक्सवरती कुठली तरी आता छान सिरीज रिलीज झाली आहे, ती मला आत्ता पाहायला पाहिजे. तर आपणच आपले शत्रू होऊ शकतो, आपणच आपले मित्र होऊ शकतो. पण उद्धार करायचा असेल तर आपण आपले मित्र बनायला पाहिजे, आपण आपल्या मनावर कंट्रोल आणायला पाहिजे, संयम आणायला पाहिजे, म्हणजे मग आपण आपला उद्धार करू शकतो. तर अतिशय सुंदर आवाजात मंजिरींनी गायलेला आपण आता श्लोक ऐकूयात आणि आपण या गीतेच्या 6व्या अध्यायाकडे पुढे वळूयात. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव हि आत्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला की तुला जर मन शांत करायचं असेल, मन ताब्यात ठेवायचं असेल, तुला जर शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुला ध्यान करायला पाहिजे, तुझं मन फोकस करायला पाहिजे. तर ते करण्यासाठी पतंजल योग हे अतिशय उशिरा आलं. गीता ही पहिली आली आणि अनेक वर्षानंतर पतंजल योग आला आणि पतंजल योगामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पण आपल्याला गीता पण हेच सांगते की ध्यान जर करायचं असेल तर तुम्ही कुठल्या जागेत बसायला पाहिजे, तर ती जागा फार सखोल नाही, फार उंच नाही, किंवा ती स्वच्छ धुतलेलं वस्त्र घालून त्याच्यावर तुम्ही बसा. आता हे कशासाठी? कारण तुमचे जे मन शांत होण्यासाठी तुम्हाला जेवढे पॅरामीटर्स आहेत ते तुम्ही कंट्रोल करू शकता. तुमच्या हातातले पॅरामीटर्स आहेत ते तुम्ही जर तुम्ही असं निवडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्बन्सेस कमी आहेत, असं हे केलं तर तुम्हाला मन फोकस करायला मदत होईल. योगामध्ये आपल्याला पाठीच्या मणक्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि आपल्याला गीता पण तेच सांगते, पाठ, डोकं आणि मान सरळ रेषेत ठेवायचं आणि ताठ बसून हा योगाभ्यास करायला पाहिजे. आणि नासाग्रावर दृष्टी ठेवली की मेंटल फोकस व्हायला, कॉन्सन्ट्रेशन व्हायला मदत होते. तर नासाग्रावर दृष्टी ठेवून आसन स्थिर करून तुम्ही योगाभ्यास करा, त्याच्यामुळे मन शांत होईल. आणि मन शांत झालं की मन हे एकाग्र, आणि नुसतं मन जे आहे ते मन नुसतं तू शांत करू नको, तर ते ईश्वराच्या ठायी ठेव. म्हणजे जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यामध्ये हे तुझं मन आहे ते एकाग्र कर. आता उदाहरणार्थ दाखल द्यायचं तर रावण अतिशय ज्ञानी होता. रावण हा शिवभक्त होता, त्याला वेदांचं आणि उपनिषदांचं ज्ञान होतं, पण त्यांनी कर्म वाईट केलं. त्यांनी सीतेला पळवून नेलं आणि त्यामुळे अतिशय ज्ञानी असून, अतिशय हुशार असून त्याचं शेवट अंत अतिशय वाईट पद्धतीने झाला. तर ईश्वराच्या ठायी मन, पॉझिटिव्ह एनर्जीच्या आपण मन हे केलं तर आपलं मन आपोआप सांगतं की आपल्याला या चांगल्याच गोष्टी करायला पाहिजे. तर नुसतं योगाभ्यास किंवा मेडिटेशन किंवा ध्यान, योगासनं करून तुम्ही योगी बनता का? तर नाही. तर हा कुणाला योग प्राप्त होतो? आता अष्टांग योगामध्ये, पतंजली योगामध्ये आपल्याला सांगितलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असे 8 अंग योगाचे आहेत. पण आपल्याला गीता पण तेच सांगते की या ह्याच्यामध्ये युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे हा दुःखांचा नाश करणारा योग आहे.
तर हा योग कुणाला प्राप्त होईल? तर ज्यांचा आहार नियमित आहे, जे लोक खूप जास्त खात नाहीत किंवा अगदी कमी पण खात नाहीत किंवा उपाशी पण राहत नाहीत, ज्यांचं झोपणं आणि जागणं नियमित आहेत, जे खूप नुसते झोपूनच राहत नाहीत किंवा अजिबातच झोपत नाहीत, अशा लोकांना हा योग प्राप्त होणार नाही. तर तुमची लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे? तर ती बॅलन्स्ड लाईफस्टाईल असायला पाहिजे. म्हणजे आहार विहार आणि मग नंतर ध्यानधारणा हे सगळं जर केलं तुम्ही, तर तुमचं मन शांत व्हायला तुम्हाला मदत होईल. असं अगोदर गीता पण सांगते आणि पतंजली योगामध्ये त्यांनी अतिशय सविस्तर याचं वर्णन केलेलं आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. तर अर्जुन म्हणतो की श्रीकृष्णा, हे मन आहे ना, ते वाऱ्यासारखं आहे. जसं आपण वाऱ्याला थांबवू शकत नाही, वाऱ्याला थोपवून धरू शकत नाही, तसं हे मन एकाग्र करणं अतिशय अवघड आहे. हे आपण अनेक वर्षांचा आपला स्वतःचा पण अनुभव आहे की कितीही ठरवलं तरी मन शांत करायला काय काय वेळेला आपल्याला अतिशय अवघड जातं. आता आपल्याला उदाहरणार्थ दाखलच द्यायचं झालं तर रामदास स्वामींसारखे स्वामी संत होते. त्यांनी 205 त्यांना मनावरचे श्लोक त्यांना लिहावेसे वाटले. आणि बहिणाबाईंसारख्या कवयित्री म्हणतात, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरून येतं पिकावर. ढोर म्हणजे जनावर, आणि हे जनावर कसं आहे की ते पीक जे आहे ते पीक सारखं त्यातला घास जो आहे तो खायला येतं, आणि तुम्ही किती हाकलून दिलं तरी ते परत परत तिथे येतं. आपल्या मनाचं तसंच आहे. त्याच्यावर एक गंमतशीर उदाहरण आठवलं की एक शिष्य असतो, तो गुरूंच्याकडे जातो आणि गुरूंना म्हणतो, मला मेडिटेशन ध्यान कसं करायचं ते शिकायचंय. गुरुजींना खूप आनंद होतो. तो म्हणतात, वा छान आहे, आपण आजपासूनच तुझं शिक्षण चालू करूयात. आणि पहिला लेसन आहे तो म्हणजे की तू एका ठिकाणी स्थिर बैस आणि तू आज कुठलाही विचार केलास तरी चालेल, फक्त माकडांचा विचार करायचा नाही. आता विचार करा, आपल्या रोजच्या आयुष्यात आपण किती वेळा माकडांचा विचार करतो, पण ज्या वेळेला तुमच्या मनाला सांगितलं जातं की माकडांचा विचार करायचा नाही, त्यावेळेला हे मन जे ते सतत माकडांचाच विचार करायला लागतं. त्यामुळे अर्जुन काही वेगळा नाही आहे. तो म्हणतो हे मन असं आहे, तर हे मी मन स्थिर कसं करणार? तर श्रीकृष्ण म्हणतात की मन अतिशय चंचल आहे, खरंय अर्जुना तू म्हणतोस ते, पण क्रमाक्रमाने प्रयत्न करत राहा. आणि अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी तू केल्यास तर सततच्या योगाभ्यासाने, अभ्यास म्हणजे परत तीच गोष्ट करायची, आज नाही जमली परत तीच गोष्ट करायची, आज थोडीच जमली उद्या परत प्रयत्न केला की आणखीन. म्हणजे ही वाटचाल कशी आहे, ती शनै शनै आहे, हळूहळू होत जाणारी वाटचाल आहे. पण तू सततचा अभ्यास करत राहिला आणि त्याच्याबरोबरच वैराग्य म्हणजे इंद्रिय निग्रह जर करत ठेवलास तू, तर तुला मनावरती नियंत्रण आणणं शक्य आहे. आणि कधीतरी असं होईल की निवांत जागी जशी दिव्याची ज्योत ठेवलेली असते, निश्चल असते, ती तुम्ही पाहिलं देवघरात ठेवलेली ती ज्योत पाहत राहावं असं वाटतं की किती शांत आणि स्थिर असते, तशी ही चित्त आवरलेल्या योग्याची म्हणजे तुझी स्थिती होईल, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तर अर्जुनाला पुढचा प्रश्न आहे. अर्जुन आपल्यासारखाच शिष्य, एका पाठोपाठ एक प्रश्न येतच राहतात. ते म्हणतात, मी खूप प्रयत्न करतोय किंवा एखादा माणूस खूप प्रयत्न करतोय, पण इंद्रिय निग्रह त्याच्याच्याने होत नाही, तर तो अपूर्ण राहतो. जो काही अभ्यास आहे तो अपूर्ण राहतो. तर पुढच्या जन्मामध्ये हा मी परत श्री गणेशायनमा सुरू करायचं का, किंवा जो व्यक्ती आहे त्याने परत श्री गणेशायनमा सुरू करायचं का? तर श्रीकृष्ण म्हणतात की गीतेचा दृढ विश्वास असा आहे की पुनर्जन्मावरती गीतेचा विश्वास आहे.
तर श्रीकृष्ण सांगतात की ही पुण्यकर्म जे योगाभ्यास किंवा कुठलाही अभ्यास करत राहतात त्याला बुद्धिमान योग्यांच्याच घरी त्यांचा जन्म होतो आणि जिथे पहिल्या आयुष्यात त्यांनी थांबवलेलं आहे तेव्हापासून ते परत पुढे आणखीन प्रगती करत जातात आणि मग अनेक जन्मानंतर ही योग साधना त्यांना प्राप्त होते आणि मग त्यांना मोक्ष मिळतो. तर मी ज्यावेळेला सारेगमप सारखे शो पाहते त्यावेळेला मला असं जाणवतं की 7-8 वर्षाची लिटल चॅम्प्स मधली 7-8 वर्षांची मुलं त्यांचं सुरांचं ज्ञान एवढं असतं, सुरांवरची त्यांची पकड एवढी घट्ट असते की आपल्याला प्रश्न पडतो की 7-8 वर्षाच्या मुलाला हे जमतं कसं. त्याला माझ्या मनात विचार येतो हे शिकल्यानंतर की मागच्या जन्मीची त्यांची ही नक्कीच साधना असणार आहे आणि त्यामुळे त्यांना आज हे यश 7व्या आणि 8व्या वर्षी मिळत असेल. काय कायला असं वाटतं की अरेच्या या माणसाला केवढं चटकन यश मिळालं. तर आपल्याला फक्त यश दिसतं पण त्याच्या मागची त्याचे जे कष्ट असतात त्याचा अभ्यास असतो किंवा त्यांनी कदाचित मागच्या जन्मी देखील ही खूप योग साधना किंवा कुठल्याही प्रकारची साधना केलेली असेल त्यामुळे त्यांना ते चटकन यश आपल्याला मिळालेलं दिसतं. तर श्रीकृष्ण सांगतात गीतेचा हा 6व्या अध्यायाचा शेवट आहे की तू कर्मयोगी बन. तर कर्मयोगी म्हणजे काय तर इंद्रिय नुसतं कर्म करणारा नाही किंवा नुसतं योग साधना करणार नाही तर कर्मयोगी म्हणजे इंद्रिय निग्रह करून मन शांत ठेवत सुख दुःख राग लोभ मोह मत्सर यातून बाहेर पडलेला आणि निष्काम काम करत राहणारा जो आहे त्याला कर्मयोगी म्हणतात. आणि श्रीकृष्ण आणि अर्जुना हा जो कर्मयोगी आहे तो तपस्वी अरण्यात जाऊन जे तप करतात त्याच्यापेक्षा देखील हा कर्मयोगी श्रेष्ठ आहे. ज्ञानी लोकांपेक्षा पण हा कर्मयोगी श्रेष्ठ आहे आणि कर्मठांपेक्षाही म्हणजे इथे काहीतरी उद्दिष्ट ठेवून काही लोक भरपूर कष्ट करतात पण त्यांचं काहीतरी उद्दिष्ट असतं आणि त्यांना त्यातून काहीतरी हवं असतं. असे लोक कर्म करत राहतात. तर अर्जुना तू तसं न करता या कर्मठांपेक्षाही कर्मयोगी श्रेष्ठ आहे. तर हे अर्जुना तू कर्मयोगी बन असं शेवटी या आत्मसंयम योगात सांगितलेलं आहे. इथे आपण हा अध्याय संपूयात, हे पुष्प संपूयात. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे आत्मसंयम नाम षष्ठ पुष्पम समाप्तम.